नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. संगमनेर येथील बाळेश्वर कॉलनी मालदाड रोड येथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी नामदेव गुंजाळ, उमेदवार सौ शोभा पवार, सौरभ कासार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी आपली मनोगते उपस्थित कार्यकर्ते यांना मार्गदर्शनपर केली. यावेळी बाळासाहेब देशमाने, बाळासाहेब पवार सर, शांताराम कडणे, विवेक कासार इत्यादी उपस्थित होते. बाळासाहेब थोरात यांना विचारले असता यावेळी आपण आपली पंजा चिन्ह सोडून सिंह निशाणी का निवडली, तसेच विविध प्रश्नावर छेडले असता त्यांनी आपल्या मार्मिक शैलीत आपले उत्तर दिले. थोड़ा साइड दे. थोड़ा साइड दे. येऊ का रे मी. Show.
नमस्कार, सुप्रभात. खरं तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्यामध्येच आपल्या संगमेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त आज प्रभाग क्रमांक 3 या वॉर्डमधनं अधिकृत उमेदवारी जे करत आहेत ते म्हणजे आमचे सन्मित्र सन्मान्य सौरभ कासार आणि आमच्या सन्मित्र त्यांच्या आई म्हणजे सौ शोभाताई पवार हे दोन या वॉर्डमधील उमेदवार असून यांच्या आज प्रचार कार्यालयाच्या शुभारंभानिमित्त आणि नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्त आज या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री तथा राष्ट्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माननीय आमदार बाळासाहेब थोरात या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले या क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यावसायिक सन्मान्य बाळासाहेबजी देशमाने असतील, त्याचबरोबर सन्मान्य श्री शांताराम कडणे पाटील असतील व इतर सर्वांचाच नामोल्लेख करणे या ठिकाणी आता शक्य नाही. या ठिकाणी मी सर्वप्रथम आदरणीय सुखदेव सातपुते यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्माननीय साहेबांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करायचा आहे. चॅनल वाल्यापेक्षा रील वाले जास्त आहे. यानंतर मी या प्रभागातील डॉक्टर नामदेव गुंजा यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करायची आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या वॉर्डातील 2 उमेदवार, प्रथमतः शोभाताई पवार आणि सौरभ कासार या दोन्ही उमेदवारांचा या ठिकाणी आज नारळ फोडण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी आदरणीय आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते खरे आपले कुटुंब प्रमुख नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब आणि आदरणीय व्यासपीठ आणि मतदार बंधू भगिनींनो, थोडे आत बसा. आत उन्हातले ना आत या जरा थोडे. समितीच्या वतीनं आपण ही निवडणूक लढवत आहोत आणि या आता शहर समितीच्या वतीने आपण ही निवडणूक लढवत आहोत. आपण बघत आहोत की निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनेच होत असते. या ठिकाणी आपल्या उमेदवार, या वार्डाच्या उमेदवार शोभाताई पवार या अगोदरही 2 वेळेस नगरसेविका राहिलेल्या आहेत. त्यांचा कार्यकाळ अतिशय उत्तम रीतीने त्यांनी केलेला आहे. त्यांचे पती माननीय बाळासाहेब पवार सर हे 2 वेळेस या प्रभागातून निवडून आलेले आहेत. त्यांचं काम आपल्या सगळ्यांसमोर आहे. मी सांगावं अशी परिस्थिती नाही, सगळ्यांना आपल्याला ज्ञात आहे आणि म्हणूनच आपण त्यांची पुन्हा एकदा निवड केलेली आहे. त्याचप्रमाणे सौरभ हा उच्च शिक्षित तरुण आणि तडफदार उमेदवार आपण या ठिकाणी दिलेला आहे. दोन्ही उमेदवारांची निवड अतिशय योग्य आहे. सौरभचे वडील विवेक कासार हे या वार्डात नगरपालिकेत नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत आणि दोघांनाही अतिशय तगडा अनुभव या वार्डाचा आहे. सौरभ हा खरं तर त्याच्याबद्दल बोलायला गेलं तर अतिशय हुशार, संयमी आणि त्यांनी पहिला आपला बिझनेस सेट केला. अतिशय उत्तम बिझनेस आहे. मला खात्री आहे की त्याला नगरपालिकेत जाऊन कॉन्ट्रॅक्ट घ्यायची कधीही गरज पडणार नाही आणि त्या दृष्टीने तो पाहणारही नाही. आणि आपण सगळे उमेदवार असेच दिलेत. इव्हन ताई सुद्धा 2 वेळेस त्यांनी काम पाहिलं
अतिशय सुंदर, कधी बाकीच्या भानगडीत ते कधी पडलेले नाहीत आणि आपली ती पद्धत पण नाही. अशा दोन्ही उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. मागे काय झालं मी फार त्या फंदात पडणार नाही. आपण खूप मेहनत करत असतो. आपल्याला कल्पना आहे की नगरपालिकेत यावेळेस मैथिलीताई आपण नगराध्यक्षपदासाठी दिलेल्या आहेत. दुर्गाताईंनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे. तुम्ही जर पाहिलं, तुम्हाला सांगायला हरकत नाही, आपण विसरून जातो आणि सहज कुणीतरी येऊन बोलताना आपण त्याला बळी पडतो. संगमनेर तालुक्याचं जर पाहिलं तर भारतात असा एकमेव तालुका आहे, भारतात सांगतो मी आणि खात्रीने सांगतो, की 9 मेडिकल कॉलेज या संगमनेरमध्ये आहेत. सगळे मुलं रूम घेऊन राहतात, रूम मिळत नाहीत, रूमचे भाव वाढलेत, दुकानदाऱ्या वाढल्यात. 9 मेडिकल कॉलेज भारतात असा तालुका एक, अनेक जिल्हे असे की जिल्ह्याला एक कॉलेज नाहीये, एक कॉलेज जिल्ह्यांना नाहीये. इथं 9 कॉलेज आहेत. नुसतं तेच नाही तर अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यात भारतात आपण नंबर 1ला आहोत. तुम्ही बघा, दूध धंद्यामध्ये 9 लाख लिटर आपल्या तालुक्याला दूध उत्पादन करणारा भारतातला एकमेव तालुका आहे. भारतात एक म्हैसाणा म्हणून आहे, परंतु गाईच्या दुधात आहे. ही खरं साहेबांची कर्तबगारी आहे. सगळ्याच गोष्टी म्हणजे कोणतीही गोष्ट मी नगरपालिकेच्या बाबतीत पाहिलं तर भाजपचं सरकार असताना दुर्गाताईंचा सन्मान केंद्रात झालेला आहे. 1.5 कोटी रुपयाचं बक्षीस आपल्याला त्यावेळेस मिळालं. इंदोर आणि 2 नंबरचं बक्षीस आपल्याला इथं मिळालं. आणि आज तेच उमेदवार जे भाजपचे आहेत तेच सांगतायत की 40 वर्षात काय केलं. आता 40 वर्षात काय केलं हे खरं त्यांनी त्यांचं आत्मचिंतन केलं पाहिजे की आपला तालुका हा भारतात, मी राज्यात नाही सांगत, भारतात अनेक ठिकाणी आम्ही ज्यावेळेस भारतात फिरायला जातो, पाहतो, कार्यक्रमाच्या निमित्तानं जात असतो, आमचं खूप कौतुक होतं. आणि हे कौतुक का होतं की केवळ या नेत्यांनी आपले जे कामं केलेत, आपले संसार उभे केलेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि आपण हे प्रत्येकाने सांगितलं पाहिजे. काळाची खूप गरज आहे. कामं मी सगळे सांगत नाही, आपल्याला सगळे माहिती आहेत. मला पुन्हा आपल्या सर्व मतदारांना विनंती करायची आहे की आपण जागरूक राहिलं पाहिजे. मागच्या वेळेस चुका झाल्यात त्या मी परत पुनरावृत्ती त्याची करत नाहीत आणि आपल्याच चुका आहेत त्या काय झाल्या असतील ते मी त्यात जात नाही. परंतु आपण अतिशय जागरूकपणे राहून जास्त मतं पडली तर आनंदच असतो, पण कमी मतं पडले तर काय होतं हे आपल्याला माहिती. आज लाज वाटतं आपल्याला बाहेर जाताना. या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो की आपण सर्वांनी भरघोस मताने या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यावं, तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. संगमनेर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी एक विशेष पद्धतीने तयार केलेल्या संगमनेर सेवा समिती या समितीचा मी अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी करत आहे. आणि प्रथमतः मी आपल्या सर्वांचे आणि विशेषतः साहेबांचे आभार मानल की तुम्ही मला या निवडीस पात्र ठरवलं किंवा योग्य ठरवलं आणि मला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी सध्या पाहिला. त्याचप्रमाणे आता नगरपालिका म्हटलं की मूलभूत प्रश्नांवर चर्चा केली जाते. रस्ते असेल, पाणी असेल, गटाराची सुविधा असेल आणि आणखी काही सुविधा असेल. परंतु आपला प्रभाग पाहिला किंवा आपलं शहर पाहिलं तर आपल्या शहरात जे पाण्याचं काम साहेबांच्या आशीर्वादाने झालेलं आहे त्याची चर्चा महाराष्ट्रातच नाही तर देशभरात केली जाते. आणि आत्ताचं उदाहरण देऊन लोक नगरपालिका लढवत आहेत, आपल्या शहराचं पाण्याचं उदाहरण देऊन. म्हणजे मूलभूत प्रश्नांवर पूर्ण कामं झालेली आहेत. आणि रस्ते गटारी हे कंटिन्यूस चालणारे कामं आहेत. रस्ते खराब होणारच आहे, ते परत करावेच लागतात. आणि बाकीच्याही गोष्टीपेक्षा शहर सुसंस्कृत ठेवण्यामध्ये साहेबांचा फार मोलाचा वाटा आहे. आणि आपल्याला जर आपलं शहर, म्हणजे कालच मी साहेबांची बाईट बघितली की आपलं शहर जर वाचवायचं असेल तर त्या वाचवण्यासाठी साहेबांनी यावेळेस सर्वांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवायची ठरवली आहे. आणि एक आगळीवेगळी ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही मी उमेदवार म्हणून आहे, माझ्याबरोबर पवार मावशी आहेत, तसंच नगराध्यक्षपदासाठी मैथिली वहिनी तांबे आहेत. या सर्वांना सिंहाच्या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून करून आपल्या शहराच्या प्रगतीला गती देण्याचं काम करावं अशी नम्र विनंती करतो. संगमनेर
संगमनेर सेवा समितीच्या वतीने संगमनेर नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. जोरात बोला आवाजावर थोडा बोला. माहिती ना. बोला. आणि साहेबांनी आम्हाला तिकीट दिलेले आहे. याच्या अगोदर माझे पती होते, त्यांनी ही गल्ली बोळात म्हणजे तळागाळातल्या लोकांचं खूप काम केलेलं आहे. पण आता प्रशासनाच्या ताब्यात 4 वर्षापासून नगरपालिका असल्यामुळे थोडेफार रस्त्यांचे, गटारीचे, कचऱ्याचे थोडीशी ही अवस्था झालेली आहे. ते आम्ही नक्कीच पूर्ण करू. आणि साहेबांनी पाणी प्रश्न हा तर 2017मध्ये कायमस्वरूपी सोडवलेला आहे आणि त्यामुळं आम्हाला लोकांनी सहकार्य करावं. समितीच्या वतीनं संगमनेर नगर परिषदेची 2025ची निवडणूक होते आहे. यासाठी नगराध्यक्षाकरता डॉक्टर मैथिली ताई तांबे उभे आहेत. आपल्या प्रभागामधून सौरभ कासार आणि सौरवती शोभाताई पवार या नगरसेवक पदाकरता उभे आहेत. निवडणूक 2 तारखेला आहे आणि आपल्या सगळ्यांना आता खरं तुम्ही सगळेजण कार्यकर्ते तुमच्यापुढं फार भाषणं केली पाहिजे असं नाही. इथे शांतारामजी कडणे, बाळासाहेब, आपली सगळी मंडळी इथे, नामदेवराव आहेत, सगळी आपले कार्यकर्ते मंडळी इथे उपस्थित आहेत. आपण साधारणतः कार्यकर्ते मंडळी आहोत. आपल्याला घरोघर जावं लागणार आहे, बोलावं लागणार आहे, लोकांना समजून सांगावं लागणार आहे, बरोबर घ्यावं लागणार आहे. आणि यासाठी 2-3 गोष्टीचा उल्लेख मी या निमित्तानं करील की साधारणतः तालुका आणि शहर असं काही 2 फार वेगळे नसतात. जे काही तालुक्यात घडत असतं त्याचा परिणाम शहरात असतो, शहरात घडतं त्याचा परिणाम तालुक्यात जातो. चर्चा केली पाहिजे की कशी अर्थव्यवस्था आपल्या तालुक्याची आहे, कसं शिक्षण पद्धती आपल्याकडे आहे, शांतता सुव्यवस्था आपल्याकडे कशी आहे, बंधुभाव आपल्याकडे टिकवण्याचा प्रयत्न आपला कशा पद्धतीनं असतो. ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण तर केली पाहिजे का तालुका म्हणून आपण कसे आहोत. हे मुद्दे सुद्धा छोटी सहकारी संस्था आहेत, त्याचा परिणाम होत असतो तो आपल्या शहरावर होत असतो. तिथं जे काही उत्पन्न मिळतं शेतकऱ्याचं ते बाजारपेठेत येत असतं, व्यवहार वाढत असतात, हे सगळ्या गोष्टी आहेतच. त्याबरोबर आपण पाहतो की शिक्षण संस्थेचा उल्लेख केला नामदेवरावांनी. 9 शिक्षण संस्था बहुतांश आपणच दिल्या ना, 100% मला अंदाज नाही, एखादा म्हणून नाही दिला तर सगळ्या आपल्या सह्यानी. काय झालं त्याचा परिणाम? अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. अर्थव्यवस्था म्हणजे काय? हॉटेल इंडस्ट्री तर चाललीच असेल, परंतु कापड दुकान चाललं लागलं, किराणा दुकान चाललं लागलं, उद्योग व्यवसाय वाढला, बाहेरून विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात येतात. इथे इंजिनिअरिंग कॉलेज चांगलं आहे, आपलं मेडिकल कॉलेज आपल्याशी चांगलं आहे. एक अर्थव्यवस्थेतला मोठा बदल तो आहे. सहकारी संस्था तर सुंदरच सहकारी संस्था महाराष्ट्रातल्या आहे. हे सुद्धा दुर्गाताईने चालू केलेला कार्यक्रम आहे. याचा परिणाम काय झाला? तुम्हाला आजही स्वच्छ संगमनेर दिसतंय. थोडंसं गडबड झाली नाही असं नाही, तरी जे कल्चर बसून दिलं दुर्गाताईंनी आणि डॉक्टर तांबेंपासून सगळ्यांनी, त्याचा परिणाम कचरा गोळा करण्याचा, ओला कचरा, सुका कचरा, दुर्गाताई स्वतःचा आवाजच होतो, ओला कचरा, सुका कचरा. इतकं जीव घालून केल्याचा तो परिणाम आहे की 3-4 वर्ष प्रशासक असताना सुद्धा स्वच्छता आपल्याकडे दिसते. त्याला कारण ते लक्षात घ्या. ठीक आहे, ह्या भाग आहे. काही असलं तरी जेव्हा विमानतळ जवळ आलं ते आपोआप आलं नाही. विलासरावजी मुख्यमंत्री होते, मी पालकमंत्री होते त्यांचा. तिकडं रामपूर आणि शिर्डीच्या मध्ये होणारं विमानतळ आपण इकडे आणलं. इथं आता आपण पाहतो पुन्हा नाशिक हायवे आपला नगरचा का होत नाही? नगर मनमाड गेले का तुम्ही नगरला? एवढ्या मुद्दाम जाऊन या, ज्याला अंग मोकळं करून घ्यायचं. का नाही होत? माझा प्रश्न का होत नाही? आणि तुमचा पुन्हा नाशिक होतो बी, डांबरीकरण बरं असतं तरी कॉन्क्रीट का होतं? काही फरक आहे बरं का? कारण नाही ते तुम्ही तपासा, मला नका सांगायला लावू. त्या गोष्टी असतात. तुमचा नाशिक रोड इथून मधून स्टँड पासून कसा झाला रे?
रायतवाडी तो घेतला 1 वर्षात, त्याचं गती ती मंद गती चाललंय ते. आता काय करतील, कॉन्ट्रॅक्टर जाम झालेत. मला माहिती का जाम म्हणजे ते एवढंच म्हणतात, तेच बोलतो मी जाम झालो, आम्ही जाम झाला. जाम कशानं झालं मला कुठं माहिती. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या, मी मंत्री होतो मध्ये 2.5 वर्षाच्या काळात. पुन्हा नाशिक ट्रेनची व्यवस्था आणि आपण समनापूरला स्टेशन होतं ना, ऍक्विजिशन झालं की नाही. एकंदर रस्ते 400 कोटी रुपयाचं ऍक्विजिशन झाले. 400 कोटी रुपये शेतकऱ्याला दिलेत. सोनेवाडीला असा तळ तयार करत होतो आपण, त्याच्यात माल चढ उताराची सगळी व्यवस्था करतो. सोनेवाडी म्हणजे निमोनच्या जवळ. हे सगळं प्लॅनिंग एवढंच नाही तर त्या स्टेशनचं आर्किटेक्ट गंभीर होतो. तुम्हाला खरं सांगतो, एक रस्ता दोन्हीकडे जाणार आहे करता वेगळा केला होता, आपल्याकडचा इकडचा वेगळा केला होता. फार एवढं पर्यंत प्लॅन. कुठं गेलं रे ते? तुम्ही विचारलं का कोणाला? का थांबलं? कुठं गेलं तो रेल्वे जमा? तुम्ही विचारलं पाहिजे ना. तुम्ही काय येणाऱ्याला विचारायचं. माझा मुद्दा कळाला नाही तुम्हाला. प्रचाराला येणाऱ्याला विचारायचं का रेल्वेचं काय झालं असं विचारलं पाहिजे, असं माझं मत आहे. तेव्हा हे सगळ्या गोष्टी, पाण्याची व्यवस्था आपोआप झाली असं नाही. हे मुद्दे देतो बरं का तुम्हाला बोलायला. पाण्याची व्यवस्था धरण करावं लागलं, पाईपलाईन आपण टाकली, आउटलेट टाकलं, पाईपलाईन टाकली, सगळ्या त्या गोष्टी एवढ्या हे सगळं. आणि पाणी आता मिळतंय. आता तसं आता सावलीचं जर राहिलं ना तर सावलीचं महत्व नाही, त्यांना सावलीचं महत्व आहे. जे उन्हात आहे आता आपण सावलीचं जे आपल्याला काय म्हणजे त्याचं महत्व वाटत नाही, तसं पाण्याचं झालं. विसरूनच गेले सगळे. 1 दिवस पाणी नाही आलं ना तर कळलं सगळ्यांना. गावोगाव अशा डॉक्टर तांब्यांपासून अनेक नगराध्यक्ष झाले, दुर्गाताईपर्यंत मेहनत केली. यातून एक शहर व्यवस्थित झालं, रस्ते व्यवस्थित झाले. तुझा मालदाड रोड कसा झाला, तिकडे पाववाकी रोड कसा झाला, सगळे हॉस्पिटल्स कसे झाले. कोरोनामध्ये किती 2200 पेशंट कोरोनाचे आपल्या शहरात होते. डॉक्टरांनी खूप सेवा केली, त्यांचं चांगलं झालं. म्हणजे असं काय म्हणजे पेशंटचं चांगलं झालं, ते घरी गेले सुखरूप. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. कशी व्यवस्था आहे, कसं आहे, बाजारपेठ कशी आहे, सोन्याचं 350 दुकानं. हे मुद्दे मी देतोय, तुमच्याकरता देतो की ते तुम्ही बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे, लोकांना बरोबर घेतलं पाहिजे. वर्षभरामध्ये शांतता सुव्यवस्थेची परिस्थिती काय असा प्रश्न आहे मला. फ्लेक्स किती लागावं? अरे लावा ना फ्लेक्स, 4-2 फ्लेक्स असले पाहिजे. आमचं काही म्हणणं नाही, आपण लावू. असं भरून टाकायचं बरं. ते स्टँड भरून टाकलं, ते स्टँड दिसा ना. मी स्वतः माझा फ्लेक्स काढला होता हातानं, बरं का, माझ्या हाताने काढला होता, मोकळं ठेवलं स्टँड. आता काय चाललंय परिस्थिती कशी आहे इकडं शिवाजीनगरला ते मंडळ माझ्या नावाचं आहे गणपतीचं. तिथं एक गेट होतं, त्या गेटवर गेट. असं करावं का कोणी? असं करावं का? 2 महिने नाही, ही वृत्ती, याच्यातून वृत्ती ओळखायची काय? कॉन्ट्रॅक्टर सांगत होता बळजबरीने ठेवा, त्यांनी पैसा दिला नाही त्यांनी त्याचा. माझं काय म्हणणं नाही. माझं नाव फोटो टाकून ठेवल्यानं काही बिघडलं नाही. आणि त्यांचे फोटो पाहिल्यावर कोणाच्या मनात काय काय आलंय हे वेगळं सांगता आवश्यकता नाही. परंतु करावं का असं? कसं चाललंय तुम्ही पाहिलं बरोबर नाही. परत हात तुटला, कसं का तुटला? तुम्ही थोडा अभ्यास करा तरुण मंडळी, का तुटला हात तो कोण होता, तोडणारा कोण होता. PI वर हल्ला झाला आणि धावून गेलं कोण मारायला. PI ला पोलीस स्टेशनमध्ये मारामारी झाली म्हणतात परवा. 43 लाखाचे. कुठं चाललोय आपण हे ओळखा. मी जास्त बोलत नाही, परत बोलायची वेळ येईल आपल्याला, त्यावेळेस बोलता येईल. परंतु हे ओळखा का शहर कुठं चाललंय, तालुका कुठं चाललाय. आणि म्हणून आपण यावेळेस 2 तारखेला थोडंसं नुसतं वार्डापुरतं किंवा प्रभागापुरतं म्हणत नाही, तर सगळ्या शहरामध्ये आपले संबंध असतात. हा विभाग तर सगळा ग्रामीण टच असलेला आहे. सगळ्यांनी चांगलं मतदान हे झालं पाहिजे याची काळजी घ्या. मैथिलीताई ही स्वतः डॉक्टर आहे. शिक्षण संस्था सुद्धा ही खूप चांगल्या पद्धतीनं चालवते पुण्याला. याला एकदम हुशार मुलगी आहे. निश्चित खूप चांगलं काम ती करी. असं एक नगराध्यक्ष दुर्गाताई आहे, पण मागे डॉक्टर होते, मी होतो, आपली त्यांची टीम होती.
म्हणून नगराध्यक्षाला बी सोपं जातं मागचं सगळी व्यवस्था पाहायला. तसं मैथिलीताईच्या पाठीशी आपण सगळेजण जेव्हा असू तर निश्चित चांगलं काम होणार आहे. शोभाताई आहेत नगरसेविका म्हणून काम त्यांचं पूर्वी होतं. बाळासाहेबांचं वैशिष्ट्य आहे तेव्हा म्हणजे कोल्हा माझं आमचं चर्चेत असतं बाळासाहेब चालतच राहणं सारखं फिरत राहायचं असा कार्यक्रम द्यायचा. फिरत राह आणि मग आपोआप एक तुम्ही शेतकरी थोडे कारण इकडे आल्यामुळे थोडे झाले असं असतं की शेतकाम सांगतं म्हणतात. शेतात जा शेतकाम सांगतं. शेतात गेलं ना तर पिकावर रोग पडला गवत कळतं बरोबर आहे ना. त्याला काय म्हणतात शेतकाम सांगतं. तसं प्रभाग काम सांगत असतो फिरत राहिलं तर बरोबर आहे ना. फिरलं का आपोआप अरे हे झालं ते झालं काही ना काही. बाळासाहेबांचं शोभाताईचं वैशिष्ट्य सारखं फिरत राहायचं आणि हौसानं करायचं आनंदानं करायचं. समाधान त्याच्यामध्ये एक आनंदानं करण्यामध्ये बोजा पडलाय पण आता उचललाच पाहिजे म्हणून नाही. आनंदानं आपण किती करतो याला महत्व असतं. आता यांचं सांगत असताना आपला दुसरे उमेदवार तरुण आपले मित्र सौरभ आता विवेका सरांचं नगरसेवक पद खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलंय. सौरभ खूप तरुण तडफदार कार्यकर्ता आहे. कुणीही असलं ना कार्यकर्ता पहिली गोष्ट सांगतो त्यांना आपला उद्योग व्यवसाय चांगला सांभाळला पाहिजे. कुटुंब चांगलं सांभाळलं पाहिजे. नाही तर मग नुसतं पुढऱ्यांच्या मागे पळून एक दिवस मग पस्तावायची पाळी येत असते. आमचं काय सांगतो का दहापासून आम्ही सांगत असतो पहिलं आपलं उद्योग व्यवसाय सांभाळा कुटुंब सांभाळा मग आमच्या बरोबर या. तू सगळं तपासून सगळं व्यवस्थित करून आला बरोबर आहे. इथं हे खरं आहे का इथं सातपुते कंपनीला द्यायचा आमचा मानस होता प्रयत्न होता. त्या दिवशी निरंजनला पुढं गेला निरंजन मागे आला. सुखदेवराव होते पण शेवटी असं निर्णय झाला की तरुण तर काय केलं आपण तुम्ही पाहिलं तर 31 मध्ये 11 हे जाणते अभ्यास म्हणजे ज्यांनी पूर्वी काम केलं असे अनुभवी दिले आणि बाकीचे जे दिले 19 हे नवे दिलेले. नव्या जुन्याचा मेळ हा घालावाच लागतो. म्हणजे तुम्हाला आता तिकडे मागे बसले तुम्ही शेतकरी मंडळी आहे शेती खात्यात होते ते त्यांना माहिती का पहिले पूर्वी काय असायचं हे असायचं हा मळायला धान्य मळायला खळं असायचं. हा तुमचा अभ्यास बरोबर आतून जरा वडीलधारे राहायचे म्हातारे होऊन नका. तसं दोन्हीचा मेळच घालावा लागतं कुठे बी असं असतं. म्हणून तुम्ही आपण मेळ घातलेला आहे. निरंजन तू आता जॉईंट होय आमच्या ह्याच्यात. सुखदेवराव हे तुमचं मार्गदर्शन आशीर्वाद राहू द्या. आपण करू चांगलं काम पुढं जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करूया. तुम्ही सगळ्यांनी तुमचं काम तर पाहाच परंतु म्हणजे मैथिलीताई असेल सौरभ असेल शोभाताई हे तर आहेच तुमची जबाबदारी. पण शहर म्हणून सुद्धा तुमची जबाबदारीची काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्यावी असं माझी विनंती आहे. आता 2 तारखेपर्यंत शेवटचं मत होईपर्यंत व्यवस्था नाही आणि 3 तारखेला बोलायला तयार राहील. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. सर आपण यावेळेस पदवी सोडून सिंहच का निवडला? एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही सिंहाच्या चिन्हावर उभं आहे शहरामध्ये आहे संगमेर सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही विरोध कोणाला करतो विरोधात कोण आहे. असं जर पाहिलं तर ते जातीमध्ये भेद करतात धर्मधर्मात भेद करतात त्यांच्यामध्ये दादागिरी आणि दहशतवाद जे निर्माण करतात शहरामध्ये त्यांना आम्हाला पराभूत करायचं आहे. आणि म्हणून आम्ही हे सर्वजणांना सामावून घेऊन एकत्र पद्धतीने ही निवडणूक लढवतो. राज्यात परिस्थिती काय असेल? राज्यात चांगली परिस्थिती राहील. महाविकास आघाडी म्हणूनच आणि सुद्धा महाविकास आघाडी सामावून घेतलेली आहे आणि महाविकास आघाडीला चांगला राहिलं तुझं. आचारसंहितेविषयी काय बोलत होते आपण? अरे नाही आता मला असं समजलं मी वाचलं तुम्ही विचारताय की अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर सरकारी कर्मचाऱ्यांवर एक आचारसंहिता लावण्यात आलेली आहे की लोकप्रतिनिधी आला आमदार आला खासदार आला तर उभं राहावं त्याला नम्रपणे उत्तर द्यावं
अशी काहीतरी आचारसंहिता लावलेली. इतर म्हणजे बॅरिस्टर अंतुले यांनी सुद्धा अशी आचारसंहिता 1980-81 फक्त त्यामध्ये त्यांनी लोकप्रतिनिधीला सुद्धा सांगितलं होतं की अधिकाऱ्यांशी कसं वागावं, गेल्यानंतर त्याला दमबाजी करावी का, अधिरावी करावी का, असं आहे की आचारसंहिताची आपल्याला हरकत नाही. प्रत्येक हा लोकांचा असलाच पाहिजे, त्याचा त्या बाबतीत शंका बाळगून कारण नाही. परंतु लोकप्रतिनिधी अधिकाऱ्याशी कसा वागतो याला सुद्धा महत्त्वाचं. तो अधिरावी करणं, शिवेगाळ करणं, म्हणजे असं बरं या आचारसंहितेत असं सांगितलं नाही की शिवीगाळ केली तरी नम्रपणे त्याला नमस्कार करावा, मारहाण केली तर त्याचं सत्यनारायण घालावा, असं सांगितलं नाही. एवढाच आनंद आहे आम्हाला. शेवटी असं आहे हे सुद्धा माणसं असतात, हे बरोबर आहे. त्यांनी रिस्पेक्ट दिला पाहिजे लोकप्रतिनिधीला, हे मी मान्य करतो. परंतु अधिकाऱ्यांशी आपलं काम बोलत असताना कोणत्या पद्धतीनं बोलावं याची सुद्धा काळजी ही घेतली पाहिजे. या बाबतीत सुद्धा सूचना असल्या पाहिजे. ड्रग्ज विषय काय आहे आपलं मत? आता ड्रग्ज विषयी आता मी बोलणं बरोबर आहे का? आपण सगळे पत्रकार, संघटनेची अवस्था काय आहे हे पहा. रोज पकडलं जातं आहे, मारामाऱ्या चाललेल्या आहेत. इथं पोलीस स्टेशनला आता मारामारी करतायत गुंड आणि काही त्यांच्यावर कारवाई होत नाही. ड्रग्ज पकडले जातात तरी त्याचा FIR होत नाही, हे असं आम्हाला समजलेलं आहे. काय चाललंय नेमकं? एक दुसऱ्याचा हात तोडतो आणि पोलीस कोणाला संरक्षण देत आहेत, काय करतायत, खोटे गुन्हे दाखल करण्यामध्ये मात्र मग्न नाही. ते ही दुर्दैवाची अवस्था इथे दिसते आहे, जिल्ह्यात दिसते आहे आणि राज्यात सुद्धा अनेक ठिकाणी जे बिनविरोध आपण ऐकतोय त्याच्या मागं दहशत आणि दंबाजी आहे, हे विसरून चालणार नाही. काल माननीय वैशाली तारेंनी माननीय आमदारांवर जे काय आरोप केले त्याबद्दल काय बोलणार? त्यांनी मला वैशाली तारे कुटुंब माहिती आहे. अशोक तारे यांचं ते कुटुंब आहे, पहिल्यापासून एक वेगळ्या विचाराचं आहे. आमच्या विरोधातच असतं ते, असं काही नाही. म्हणजे राहिलेलं आणि ते स्पष्ट विरोध असल्यानं काही बिघडत नाही लोकशाहीचा भाग म्हणून. परंतु ते फार स्पष्ट वक्तव्य आहे. त्यांना ते शिस्त पाळणारं कुटुंब आहे एवढं मला माहिती आहे. त्यांनी काय वक्तव्य केलं हे मी माहिती नाही मला. जर पाहिलं तर जे जातीमध्ये भेद करतात, धर्मात भेद करतात, ज्यांच्यामध्ये दादागिरी आणि दहशतवाद जे निर्माण करतात शहरामध्ये, त्यांना आम्हाला पराभूत करायचं आहे. आणि म्हणून आम्ही हे सर्वजणांना सामावून घेऊन एकत्र पद्धतीनं ही निवडणूक लढवत आहोत. राज्यात परिस्थिती काय असेल? राज्यात चांगली परिस्थिती राहील. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सुद्धा याच्यामध्ये महाविकास आघाडी सामावून घेतलेली आहे आणि महाविकास आघाडीला चांगला विजय मिळेल. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.